तर नमस्कार मंडळीनो. तर आम्ही आज चाललोय मासे पकडायला. आम्ही चौघजण आहो. आता फक्त तिघजण जाऊ, निराज, शुभम आणि मी. तो बबडी होते तिकडून, त्याला गळा आणायचा ना घरातनं, तर आणायला गेला आहे. तर आपण चालतोय पुढे, त्या वाडीच्यात नाही गेला वाटतं तो, तिथेच घर आहे त्याचा. चला मग आपण त्या दिवशी गेलेलो होते, एकच भेटली ती पण खरबी, ती पण मजबूत भेटली. त्याचा एक रस्सा केला, रस्सा मजबूत झाला होता. तर आम्ही आता वाट बघतोय बबडूची, कारण गळ घेऊन येतोय निराजसाठी. त्याला गळ टाकायला तर रडत होता, त्यामुळं जरा तो गळ आणतो. तर बबडूची वाट बघून दमलो, बबडू का आला नाही. मग आम्ही आता निघालो, कारण माशांची वेळ असते, एक त्या माशांच्या वेळेमध्ये पकडायला लागते. आता काय मासा लागत नाही. त्या दिवशी बघितलं नाही, एकच मासा लागला, पण बरं झाला एक लागला, सांबार झाला, काहीतरी फायदा झाला जाऊन तरी. तर मित्रांनो, तुम्हाला इकडचं जरा मासे ते दाखवतो. बारक्या पाना इथं हातान भेटतायत काय बघूया. हे बघा, हा पूर्ण सर्व पाणी आता नदीकडे जातो. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय नदीजवळ. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल, ऐकू शकता. तर पाणी हाय वाटतं, पाय बी खाली जायचा. मित्रांनो, आम्ही कुठून कुठून शिरतोय बघू शकता, ते पण मासे पकडण्यासाठी. मित्रांनो, हे बघा बघू शकता, हिडन प्लेस. इथं पोहण्यासाठी मस्त जागा आहे ते, आणि ते खोल एवढा आहे ना, तो 3-4 माणसं इथे बुडून जातात आतमध्ये, इतका खोल आहे इथे. चला मग इथून जाऊया. दुसरीकडे पाणी भरपूर आहे, मासे पकडले जाणार नाही तिथे, कारण पाण्याचा भाव जास्त आहे, गळबे अडकू शकतो. चला मग. हे का पालना बिलना बघू शकता. आता पालण्यात काय मासे येणार नाहीत, कारण पाणी तर दिसत नाही, एवढा मासे चालणार नाही. चला मग आता गळ टाकायची तयारी करूया. हे बघा, आम्ही आज ते काढू आहेत ते सोडून आणले आहेत. हा निराजचा गळ बघा कसा केला त्यांनी, जबरदस्त आहे ना. कमेंट करा ह्यासाठी. तर मित्रांनो, गांडूळ कसं लावायचं असतं ते बघून घ्या. हे बघा, कट कर. मित्रांनो, आता गळ टाकला, शेवण पण टाकून दिला. आम्ही ते सगळे बसले तर लागल तेव्हा वाढायचा. बघा, शिवम इथं बसला आणि इथं बसला. मित्रांनो, हा बघा, तुम्हाला फळ दिसलं आहे, तो कुठला फळ आहे सांगू शकता? हे बघा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मग वाट बघूया आपण, मासा लागतो त्याची वाट बघू. तर मित्रांनो, आता आम्हाला इथे काय भेटले नाहीत वज्राचे इथे. आता काय इथं वज्राचे इथे काय भेटले नाहीत. आता तिकडे आपण जिथे मासा पकडला होता ना खरबी, त्या पुलाखाली तिथे जाऊया, कारण आम्हाला तिथेच भेटलेला ना, तिकडे जाऊया. चला मग. बघू शकता आमच्याकडच्या कशा वाटत त्या. आता शिवम पडला असता, मस्त की ढँगा वर झाल्या असत्या. चला मग. बघू शकता आमच्याकडची वाट करा. इथं आम्ही पोहायला यायचो लहानपणी. शिव आपल्याला कुठल्या कुठल्या रस्ता नाही काय माहिती. भयानक रस्त्यात, भयानक. पुढचा रस्ता दिसत नाही, नुसता गवत गवत आहे.
हां माहितच नाही हां माहितच नाही काय कुठं राहिली कुठं राहिली काय आणि नंतर आम्ही सगळेजण आलो. मित्रांनो आता आम्हाला शिवम गोष्टी सांगत नेतोय कारण का कंटाळा यायला लागलाय ना, त्यामुळे गोष्टी सांगत नेतोय आम्हाला. तुम्ही पण आहे का काय? सगळेजण आलो त्याच्यानंतर ती म्हैस होती जिवंत तोपर्यंत आणि नंतर काय झालं जेव्हा जेवली इथून जाऊन नसतं मित्रांनो आता आम्ही पोचलोय, ते घर टाकून ठेवलंय मी. बघूया आज लागतात काय. पाणी खूप कमी आहे, मला वाटत नाही आजचा प्लॅन फेल असं वाटतंय. मित्रांनो आता किती किती वेळाने भेटले बघा. घाबरलं होते मला कशी पण पकडले, पण बारकीशीच भेटले. किती किती वेळ बसलो माहिती आहे, तिकडे जाऊन तिकडे भेटली नाही. आता भेटली, हे बघा बारकीच आहे. अजून भेटतात काय बघूया आपण. दाखवच भेटलं तर तुम्हाला. आता पहिलीच भेटले, पहिलाच घाव, पहिलीच घाव. खवळ लागले अजून एक दोन सांबार झाला ह्याचा. सांबार होता मस्तपैकी आज. काल एक लागलेला, आज दोन लागले. चला मग दुसरी अजून ट्राय करू आपण भेटतात का. लागली आहे एकूण 3 मासे झाले. मोठा सांबार करतो मस्तपैकी. अजून एकदा ट्राय करतो, अजून भेटतील मला. हे बघा केवढी भेटले तर मित्रांनो. आता 4 मासे भेटलेत, मजबूत झालाय. एक त्या दिवशी एकच भेटला होता, आता 4 भेटलेत. आज काय मोठा सांबार करतो आता मस्तपैकी. चला मग. रात्र पण खूप झाले, दिसत नाही पुढचा रस्ता. पण काय मग सांगू तुम्हाला, रस्ता पुढचा दिसत नाही. तर मित्रांनो आता मी घरची वाट पकडतोय. मासे भेटलेत, त्याला सांबार करतो मस्तपैकी. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.